पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण सर्व आमच्या चॅनलला प्रतिसाद देत आहात म्हणून आम्ही आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सर्व प्रार्थना करूया की ह्या चॅनलद्वारे पुष्कळ लोकांना प्रभूचे वचन मिळावे आणि पुष्कळ लोक प्रभूशी जुळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. मी आपणा सर्वांचे सहयोग मागू इच्छितो. प्रियजन हो, आज आपण पाहणार आहोत तारण प्राप्तीसाठी जक्कई हे सर्वोत्तम उदाहरण आहे. बायबलमधील जक्कई आम्ही लूक अध्याय 19 वचन 1 पासून वाचतो आणि त्याच्यामध्ये जक्कयाचा महत्वाचा रोल, तारण प्राप्तीसाठी जे जक्कयाचा रोल आपण पाहतो आणि जक्कयानं कशा प्रकारे तारण प्राप्त केलं ते आम्हाला सर्वांना शिकण्यालायक आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने, प्रभूने हा धडा आम्हाला शिकवलेला आहे. जक्कयाच्या जीवनाद्वारे आम्ही पाहतो जक्कई हा एक श्रीमंत माणूस होता. आपण सुरुवातीपासून जेव्हा वाचतो तेव्हा त्यांनी यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. तो मुख्य जकातदार होता. म्हणजे मग त्याचे सहाय्यक जकातदार सुद्धा होते असतील पुष्कळसे. आणि हा मुख्य जकातदार होता आणि हा श्रीमंत होता. आणि जकातदार म्हटल्यानंतर त्या काळामध्ये सर्वांना त्याची जाणीव होती की जकातदार हा एक बळजबरीने पैसा वसूल करणारा व्यक्ती होता, अन्यायाने दुसऱ्याकडून घेणारा व्यक्ती आणि स्वतः आपलं पोट भरणे किंवा आपल्यासाठी संपत्ती जमा करणारा व्यक्ती, असा हा जक्कई होता. श्रीमंत होता. तो श्रीमंत का झाला? अशाच प्रकारे अन्यायाने पैसे घेऊन लुबाडून तो श्रीमंत झाला. आणि त्याला आशा होती, लोभ होता. लोभी माणूस. तो नेहमी आपल्याकडे खिचणारा माणूस, कोणालाही मदत करायचा नाही, कोणाच्याही मदतीला धावून जायचा नाही. श्रीमंत झाला आपल्याकडे खिचून, सगळ्याकडून जिथून कुठून आपल्याला थोडस जमा करता येईल तेच त्याच्या मनामध्ये होत. असा एक व्यक्ती, श्रीमंत माणूस. आणि त्यांनी, म्हणजे हा असा एक श्रीमंत, लोभी आणि अन्यायी माणूस, आणि त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या मनामध्ये येशूला पाहायची इच्छा झाली. हे फार महत्वाची गोष्ट आहे. येशूला पाहण्याची इच्छा का झाली असेल तर त्यावेळेस जेव्हा येशू इकडे तिकडे फिरून जे दैवी कार्य करत होता, स्वर्गीय राजाची घोषणा करत होता, चमत्कार करत होता, त्याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तो चांगलं ज्ञान देतो, हे सर्व इकडून तिकडून ऐकू येऊ लागलं होतं. इकडे तिकडे येशूची चर्चा चालू होती. इकडे तिकडे येशूच्या नावाची महिमा पसरत होती. आणि अशा वेळेस जक्कयाला माहित झालं का येशू या इथून जात आहे, यरीखोतून जात आहे. आणि मग तेव्हा त्याला एक चांगली गोष्ट त्याच्या मनामध्ये आली की मी येशूला पाहावं. प्रियजन हो, प्रत्येकाच्या मनामध्ये असा चांगला विचार येत नाही. आणि समजा एखाद्याच्या मनामध्ये असा विचार आला की येशू चांगला आहे, चांगले कार्य करत आहे, मी सुद्धा त्याला जाऊन भेटावं, अशी एखाद्याच्या मनामध्ये समजा इच्छा झाली, तरी परंतु जेव्हा त्याला ते साकार करण्यासाठी ज्या अडचणी येतात
ते घडवून आणण्यासाठी जेव्हा अडचणी येतात तेव्हा पुष्कळसे लोक माग हटतात. आता कुठं जमणार आहे. तर जक्कयाच्या बाबतीमध्ये काय झालं आम्हाला माहित आहे की त्यांनी मनामध्ये धरलं का मी येशूला पाहणार, मला येशूला पाहायचे, त्याला इच्छा झाली येशूला पाहायचे. तो होता पापी, होता लोभी, होता स्वार्थी, होता श्रीमंत, परंतु असं असून सुद्धा त्याच्यामध्ये एक चांगली भावना उत्पन्न झाली. एक चांगली भावना संपूर्ण जीवन बदलवून टाकते. आणि त्याच्या जीवनामध्ये तसंच झालं. त्याच्या मनामध्ये येशूला पाहण्याची एक पॉझिटिव्ह सकारात्मक भावना निर्माण झाली येशूला पाहण्याची. आणि मग तो येशूला पाहण्यासाठी निघाला. परंतु त्याच्या समोर अडचणी होत्या. महत्वाची अडचण म्हणजे येशूच्या सभोवती भरपूर लोकसंख्या होती आणि जक्कई हा ठेंगणा माणूस होता. आणि जक्कई ठेंगणा असल्यामुळं आणि येशूच्या सभोवती भरपूर गर्दी असल्यामुळं मोठे मोठे उंच उंच असं माणसं येशूला घेरलेले होते. त्यामुळं जक्कयाला येशूपर्यंत पोहोचता आलं नाही किंवा येशूला पाहता आलं नाही. तरी परंतु जक्कयाने हार नाही मानली. त्याने पुष्कळ प्रयत्न केला. पहिलं त्यांनी कुठून दुसऱ्या बाजून पाहिला असेल, मग दुसऱ्या बाजूने गेला असेल, मग त्या तिसऱ्या बाजूने गेला असेल, तिथंही त्याला जमलं नाही. शेवटी त्याने उंबऱ्याच्या झाडावर चढायचा त्याने निश्चय केला. त्याला हे सर्व करताना याच्या मनामध्ये नव्हतं का मी फक्त येशूला पाहिल, येशू मला पाहिल, येशू मला बोलविल, किंवा हे त्याच्या मनामध्ये नव्हतं. त्याच्या मनामध्ये फक्त एकच कल्पना होती, एकच भावना होती, एकच विचार होता का मला येशूला पाहायचा आहे, बस तेवढंच. एवढा चांगला येशू, त्याने जेवढं काही ऐकलं आहे तेवढाही चांगला येशू, महान येशू, त्याला मी एकदा पाहावं अशी इच्छा, एवढीच त्याची इच्छा होती. आणि त्या इच्छेला पूर्ण करताना त्यांनी मेहनत केली, मेहनत घेतली आणि वर चढला आणि चुपचाप मी आता येशूला पाहणार अशा उद्देशाने तो बसला. परंतु हे सगळं येशूला माहित होत होतं. कुठून माहित झालं येशूला? सर्व सुरुवातीपासून या यरिखो मध्ये या ठिकाणी एक जकातदार आहे हे येशूला माहित होतं, आणि तो श्रीमंत आहे हे येशूला माहित होतं, आणि त्याच्या मनामध्ये येशूला पाहण्याची इच्छा झाली हे येशूला माहित होतं. आणि तो पुष्कळ प्रयत्न करू लागला. ते येशू जाणत होता, ओळखत होता. त्यांनी कुठं कुठं जाऊन प्रयत्न केला. तिथं पहिलं इथून जमत नाही तर दुसरी बाजूने गेला असेल, दुसरीकडून जमत नाही तर तिसरीकडून गेला असेल, तिकडूनही नाही जमलं तर मग शेवटी त्याने उपाय केला की समोर उंबराचं झाड आहे त्याच्यावर चढण्यासाठी. म्हणजे याच्या जीवनामध्ये जे काही पॉझिटिव्हनेस आला, सकारात्मक जी भावना निर्माण झाली, त्याच्यामध्ये एक मोठा बदलाव आहे. आणि तेव्हा मग येशू त्या झाडाजवळ गेला. जक्कया तिथं वरत बसून होता. येशूने म्हटले, जक्कया खाली ये, लवकर खाली ये. अरे बापरे, जक्कयाची घाबरगुंडी झाली. जक्कयाला नवल वाटलं. त्याला तो दांदरून गेला. अरे मला बोलवत आहे, मला बोलवत. आणि तो पटकन खाली आला. एवढा मोठा माणूस, श्रीमंत माणूस, गावामध्ये त्याचा मान होता, तरी पण एवढा मोठा माणूस झाडावर चढला. त्याने विनम्रता घेतली आणि मग येशूच्या समोर पटकन धावत आला आणि त्याला खूप आनंद झाला की येशूने मला बोलावलं, येशूने मला पाहिलं, येशूने मला ओळखले. आणि मग येशूने म्हटलं, चल मी तुझ्या घरी येतो. किती बदल, तुझ्या घरी येतो. येशू त्या जक्कातदाराच्या घरी, जक्कयाच्या घरी जात आहे. हे पाहिल्यानंतर सर्व लोक कुरकुर करू लागले की हा जकातदार, हा जक्कई पापी माणूस आहे, लोभी माणूस आहे, लुबाडणारा माणूस आहे, आपलं कधी कोणाला देत नाही, दुसऱ्याकडून सर्व घेणारा आहे, सर्व आपल्यासाठी जमा करणारा आहे. हे सर्व चर्चा चालू आहे. तेव्हा जक्कयाला समजलं
की मी खरोखर अयोग्य व्यक्ती आहे. येशूला माझ्या घरी स्वीकार करण्यासाठी मी अयोग्य आहे. कारण माझ्यामध्ये लोभ आहे, कारण मी अन्यायाने घेतलेला आहे, कारण मी श्रीमंत माणूस आहे. मी लोकांना फसवून मी स्वतःला मोठं बनवलेलं आहे. हे सर्व त्यांनी ओळखलं. आणि तेव्हा त्याच वेळेस जक्कयाने पश्चाताप करून म्हटलं की प्रभू, माझे अर्धे द्रव्य, अर्धी संपत्ती मी गरिबांना वाटून देतो. मोठा निर्णय, त्याग करण्याचा निर्णय. आणि त्याच्यासमोर म्हणाला, ज्या कोणाचे मी अन्यायाने घेतलेले आहे त्याचे मी चौपट परत करतो. म्हणजे जेवढ्या लोकांच्या अन्यायाने घेतलं, भरपूर लोकांच्या अन्यायाने घेतलेले, आणि कदाचित ते चौपट, पहिलं अर्धी संपत्ती गेली, नंतर चौपट परत करण्यासाठी ते पैसा त्याचा पुरणारही नाही. एवढ्या लोकांना तो फसवलेला होता. म्हणजे काय केलं त्यांनी? स्वतःला एकदम शून्य बनवलं. समोर मला काय, माझ्याजवळ काय राहणार, समोर मी कसा जीवन जगणार, समोर माझं काय होईल, याची त्यांनी चिंता केली नाही. देवाला ओळखलं, देवावर विश्वास ठेवला, देवाला शरण गेला आणि पश्चाताप केला त्यांनी. समोर माझ्यासाठी काही पाहिजे म्हणून त्यांनी असं विचार सुद्धा केला नाही. सर्व वाटून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी निश्चय केला, सर्व वाटून देण्याचा निश्चय केला. तेव्हा येशू म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे. आज या घराला तारण प्राप्त झाले, कारण हाही अब्राहमाचा मुलगा आहे. आपण शेवटच्या वचनामध्ये वाचतो, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. अब्राहमाचा पुत्र, अब्राहमाचा पुत्र, हा मदाचच अब्राहम, मदातच आहे अब्राहमाचा पुत्र. हे कसा काय आला याच्यामध्ये? आपण विचार करूया प्रिय बंधू आणि भगिनींनो. आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 12 मध्ये आम्ही वाचतो, अब्राहमाला जेव्हा देवाने, परमेश्वराने म्हटलं का तू आपली संपत्ती सोड, तू आपले धन सोड, तू आपले आई वडील सोड आणि मी सांगतो त्या देशामध्ये चल. तेव्हा अब्राहमाने काय केलं? काहीही विचार न करता, माझं तिकडे काय होईल, मला काय तिकडे मिळेल किंवा नाही, हा विचार न करता आपल्या बापाची संपत्ती, आपली जमीन जायदाद, आपली सर्व इस्टेट सोडून देऊन देवाने सांगितलेल्या देशामध्ये तो जाण्यासाठी तयार झाला. जक्कयाने सुद्धा आपले सर्वस्व सोडून देऊन गरिबांना वाटप करण्यासाठी, तो स्वतःला शून्य बनवण्यासाठी तयार झाला. म्हणून अब्राहमाच्या विश्वासामध्ये आणि जक्कयाच्या विश्वासामध्ये एक समानता दिसून आली. म्हणून येशूने म्हटलं की हाही अब्राहमाचा पुत्र आहे. आणि समोरची एक गोष्ट आम्हाला पुन्हा एकदा संशयामध्ये टाकणारी गोष्ट आहे. ते वचन काय म्हणतात? कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. मनुष्याचा पुत्र, आम्ही बायबलमध्ये पुष्कळ ठिकाणी मनुष्याचा पुत्र हे आपण ऐकतो. मनुष्याचा पुत्र हे काय आहे? मनुष्य, येशू देवाचा पुत्र आहे आम्हाला माहित आहे. येशू तारण्यासाठी आला आम्हाला माहित आहे. येशू जीवनदाता आहे, येशू मुक्तीदाता आहे, येशू तारणारा आहे हे आम्हाला माहित आहे. परंतु मनुष्याचा पुत्र, प्रियजनो, बायबलमध्ये जिथं कुठं न्याय निवाड्याचा संदर्भ येतो, न्यायाचा दिवस, जसं आपण गाणं म्हणतो हिंदीमध्ये, नीले आसमापे, अशा प्रकारे. तर त्याचा अर्थ काय आहे की या युगाच्या शेवटी ढगावर बसून येशू ख्रिस्त या जगाचा न्याय करण्यात येणार. आणि त्यावेळेस काय होईल? सर्व मरण पावलेले लोक उठवले जातील, त्याच्या समोर पेश केले जातील आणि त्यांचा येशू न्याय करील. कोणाचा? संपूर्ण मानव जातीचा.
आणि मानव जात म्हटलं तर परमेश्वराची जनता. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सर्व काही अधिकार येशूला दिलेला आहे. म्हणून येशूला मानव पुत्र म्हणून संबोधण्यात आलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा मानव पुत्र येशूला मनुष्याचा पुत्र म्हणून संबोधण्यात येते तेव्हा तारणाचा संबंध येते. तारणाच्या संदर्भामध्ये म्हटल्या जाते. म्हणून कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. तारण कराय म्हणून येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. त्याच्यामध्ये तारणाचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून मनुष्याचा पुत्र असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी प्रिय बंधू आणि भगिनींनो ह्या जक्कयाच्या जीवनामध्ये घडल्या आणि जक्कयाने अनुभव केलं. आणि त्याचे येशूनं अनाऊन्स करून सांगितलं का आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलो प्रिय बंधू आणि भगिनींनो हा धडा जक्कयाचं उदाहरण आमच्यासाठी एक तारण प्राप्तीचं उत्तम उदाहरण आहे. तारण प्राप्तीचं पुष्कळ लोक आहेत. पुष्कळ लोकांना येशूविषयी माहिती आहे. परंतु येशूविषयी माहिती असेल तरी त्यांच्या मनामध्ये येशूला पाहण्याची इच्छा होत नाही. येशूला पाहण्याची इच्छा होणे हे फार महत्वाचे आहे. पुष्कळ लोक येशूला पाहण्याची इच्छा धरण्यापेक्षा येशूच्या लोकांना सतवण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये येते. येशूच्या लोकांचा तिरस्कार करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये होते. येशूच्या लोकांना थट्टाची किंवा त्रास देण्याची इच्छा त्यांच्यामध्ये होते. म्हणजे ते देवाच्या विरोधामध्ये जातात. जो देवाच्या बाजूला येतो, देवाची सहमत होतो, देवाची सकारात्मक मनाने देवाशी जुळण्याचा प्रयत्न करतो, त्याचे तारण होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो जक्कयाच्या जीवनामध्ये आम्ही काही महत्वाच्या गोष्टी पाहतो. सर्वात प्रथम त्याच्या मनामध्ये येशूला पाहण्याची इच्छा झाली. ते फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ती इच्छा सफल करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी त्याला त्रास करावा लागला, त्रास सहन करावा लागला, प्रयत्न करावा लागला. असं आपोआप झालं नाही. कदाचित एखादा माणूस म्हटला असा आता कुठं जमते, आता हे तर पाहणं शक्य नाही, नंतर पाहू घ्या, अशा प्रकारे त्यांनी म्हटलं नाही. त्याने प्रयत्न केला शेवटपर्यंत. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट त्याच्या मनामध्ये येशूला पाहण्याची इच्छा झाली. दुसरी गोष्ट त्याने ते पाहण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट त्यांनी स्वतःला शून्य बनवला, पश्चाताप केला आणि त्याच्या जवळची धनसंपत्तीचा त्याग केला. आणि ह्या तीन गोष्टीद्वारे त्यांनी तारण प्राप्त केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला अशा गोष्टी आलेल्या आम्हाला आढळतात. परंतु आम्ही एवढे इच्छा धरत नाही, प्रयत्न करत नाही, पश्चाताप करत नाही. म्हणून आम्हाला तारणाचा अनुभव होत नाही. म्हणून वेगवेगळ्या लोकांमध्ये खरोखर आज गरज आहे की येशूला पाहण्याची इच्छा धरणे. कोणी कोणी लोक, पुष्कळ लोक वाईटामध्ये बुडलेले आहेत, नशेमध्ये बुडलेले आहेत, वाईट संगतीमध्ये आहेत, पापामध्ये बुडलेले आहेत, एक दुसऱ्याला लुबाडण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, 2 नंबरचे धंदे करण्यामध्ये आहेत, श्रीमंती आहेत, लोभ आहे त्यांच्यामध्ये. पण याच्यातून बाहेर निघण्याचा उपाय आम्हाला या धड्याद्वारे मिळते. काय केलं पाहिजे? आम्हाला येशूला पाहण्याची इच्छा झाली पाहिजे. आणि येशूला पाहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये ज्या प्रार्थना करायच्या त्या आपण नियमितपणे प्रार्थना केल्या पाहिजे. आणि आम्ही स्वतःला पश्चाताप करून, शुद्ध करून आपल्या जीवनातला लोभ सोडून दिला पाहिजे. जेव्हा लोभ, मला ह्याची गरज नाही, मला देवाची गरज आहे, मला पैशाची गरज नाही, मला देवाच्या आशीर्वादाची गरज आहे, मला धनसंपत्तीची गरज नाही, मला मित्रमंडळीची गरज नाही, मला देवाची गरज आहे, असं म्हणणारा त्याचे तारण प्राप्त होते. आपण विश्वास ठेवूया, देवाला धन्यवाद देऊया. एवढं मोठं उदाहरण देवाने आमच्या समोर ठेवलं. आमच्या उन्नतीसाठी, आमच्या तारणासाठी देवाकडे प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुद्धा तारणाचा अनुभव व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.